ब्लाऊज हा शिवून घ्यायलाच पाहिजे असं नाही, तर त्याऐवजी तुम्ही तिथे मिक्स अँड मॅच वगैरे करू शकता. आता या साडीचा थोडासा वेस्टर्न लुक म्हणालात तरी चालेल, कारण मी या साडीवरचा ब्लाऊज अजून स्टिच केलेला नाही आहे. तर म्हटलं माझ्याकडे हा पिंक कलरचा क्रॉप टॉप होता, तो ह्याच्यावरती पेअर करून बघूया. तर मला ते छान वाटलं. तुम्ही पण अशा प्रकारे मिक्स अँड मॅच पेअरिंग करू शकता. तुमच्याकडे एखादा क्रॉप टॉप वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या साडीला आवर्जून मिक्स अँड मॅच करू शकता. जर एखाद्या क्रॉप टॉपचा नेक हा अप असेल किंवा आणि ब्लाऊजचा नेक हा एकदम हेवी होऊन जातं, म्हणून ते थोडंसं नेक हाईट दिसण्यासाठी ज्वेलरी नाही घातली तरी खूप छान झुमके घातलेत. आणि हा मस्त फ्लावर आहे, ह्याला खूप छान दिसतं हे. आणि तुम्हाला हव्या अशा बांगड्या आणि जस्ट वॉच वगैरे असं केलं तर खूप छान दिसतं. गो फॉर